मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्र राज्यात मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या 4 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 1 किलो 71 ग्रॅम 6 मिलीग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन या अंमली पदार्थांसह 2,24,75,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस आयुक्त यांनी ठाणे अंमली पदार्थ विक्री संदर्भात विशेष मोहीम राबवून कडक कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिले होते. त्या अनुषंगानं अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक आणि पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगानं सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन रवींद्र दोडकर यांच्या सूचनेप्रमाणे अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी विशेष मोहीम राबवली. पोलीस हवालदार अमित सपकाळ यांना प्राप्त माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या परवानगीने पंचासमक्ष सापळा रचत ही कारवाई केली असता 3 नोव्हेंबर रोजी नौपाडा येथे इम्रान उर्फ बब्बू, हिजहार खान, वकास अब्दुल रब खान आणि ताकुद्दीन रफिक खान तसंच कमलेश अजय चौहान राहणार सर्व मध्य प्रदेश यांनी आपसात संगनमत करून आपल्या ताब्यात एकूण 2,14,32,000 रुपये किमतीचा 1 किलो 71 ग्रॅम 6 मिलीग्रॅम वजनाचा MD हा अंमली पदार्थ विक्री करण्याचा बाळगले असताना मिळून आला. या गुन्ह्यात वापर केलेली 4 चाकी वाहनासह एकूण 2,24,75,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 3/11 रोजी चरई नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सापळा कारवाई दरम्यान मध्य प्रदेश येथील इम्रान खान व इतर 3 असे 4 आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडून 1 किलो 71 ग्रॅम MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला, ज्याची किंमत 2,24,00,000 इतकी आहे. इम्रान खान हा आणि ते इतर आरोपी हे राहणारे मंसूर मध्य प्रदेश येथील आहेत. यांच्यावर पूर्वी 7 आणि 2 असे वेगवेगळ्या प्रकारचे शरीराविरुद्धचे किंवा मालमत्ता विरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींचा पोलीस कस्टडी रिमांड हा 15/11 पर्यंत आहे. या कारवाईमध्ये जे अटक आरोपी आहेत त्यांनी हा मुद्देमाल किंवा जो MD मेफेड्रॉन जप्त केलेला पदार्थ अंमली पदार्थ हा कुठे तयार केला, त्याचबरोबर ते कुणाला विक्री करणार होते, या अनुषंगानं अंमली पदार्थ विरोधी पथकाचं पथक अधिक तपास करत आहे. यामध्ये अजून कोण आरोपी सामील आहेत किंवा कोणी त्यांना मदत केलेली आहे, सहाय्य केलेले आहे, त्या अनुषंगाने देखील अधिकचा तपास आम्ही करत आहोत. त्याची बॅकग्राऊंड काय आहे आणि कुठे सर्वाईव्ह केलेलं आहे? इम्रान खान हा राहणारा मंसूर मध्य प्रदेश येथील आहे. याच्यावर यापूर्वी शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध असे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे जे अधिकारी अंमलदार यांनी ही कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये इम्रान खान याची इत्यंभूत माहिती घेण्याचं काम सुरू आहे. अजून त्यानं कुठं MD किंवा अंमली पदार्थ विक्री केलेली आहे का, इतर कुठले अंमली पदार्थ खरेदी विक्री केली आहे का, याचा देखील आम्ही अधिक तपास करत आहोत. प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा अंमली पदार्थ हा त्यांनी मध्य प्रदेश येथून आणल्याचं निष्पन्न झालेलं आहे. सब मिलके आज ठाण्यातील वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास रचत घोडबंदर रोडवरील टायटन मेडिसिटी रुग्णालयात प्रथमच 5G रोबोटिक सर्जिकल शस्त्रक्रिया सेवा सुरू झाली आहे. या अत्याधुनिक सुविधेची माहिती रुग्णालयाचे संचालक डॉक्टर अबरार खान, सर्जन डॉक्टर प्रदीप त्रिपाठी, रोबोटिक सर्जन डॉक्टर राकेश कटना आणि डॉक्टर अर्जुन सिंग यांनी आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली आहे. नव्या युगात वैद्यकीय क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीला अनुसरून ठाण्यातील नागरिकांना आता रोबोटिक शस्त्रक्रियेचा आधुनिक अनुभव मिळणार आहे. युरोलॉजी, कर्करोग, स्त्रीरोग, गॅस्ट्रो आतड्यांशी संबंधित, बॅरिएट्रिक, कार्डियॅक, थॅरोसिक आणि कोलोरेक्टर अशा विविध शस्त्रक्रियांमध्ये ही प्रगत 5G रोबोटिक प्रणाली सक्षम ठरेल.
फक्त एका आठवड्यात 5 यशस्वी आणि अचूक शस्त्रक्रिया, जटिल शस्त्रक्रिया अधिक अचूकपणे करता येतात. शस्त्रक्रियेदरम्यान कमी वेदना आणि कमी रक्तस्राव, शस्त्रक्रियेनंतर संसर्गाचा धोका अत्यल्प, जलद बरं होणं आणि अल्प रुग्णालयीन मुक्काम, टेलिरोबोटिक सुविधेमुळे दूरस्थ नियंत्रणाद्वारे सुलभ ऑपरेशन आदी फायदे नागरिकांना मिळणार आहेत. इतर रोबोटिक सर्जिकल केंद्रांच्या तुलनेत अधिक परवडणाऱ्या दरात ही सेवा उपलब्ध असल्यानं टायटन मेडिसिटी हे ठाणे आणि मुंबईतील सर्वाधिक किफायतशीर आणि प्रगत रोबोटिक सर्जिकल सेंटर ठरणार आहे. आता तुम्हाला जसं माहिती पडलं तर आणि तुम्ही बघितलं की आपल्या टायटन मेडिसिटीमध्ये वेरियस सांगितलं वेरियस ॲडव्हान्सेस जे एवढा ॲडव्हान्स केअर जे आहे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये ते ठाण्यामध्ये बेस्ट पॉसिबल केअर ॲडव्हान्स केअर जे आहे ते आपल्या टायटन मेडिसिटीमध्ये उपलब्ध आहे. एक्झाम्पल पहिले सर्जरीज होता, त्याच्यानंतर ॲडव्हान्स किमोथेरपी सेंटर आला आपला, लॅप्रोस्कोपिक बेरियाट्रिक सर्जरी, मिनिमली कार्डिक सर्जरीज वगैरे सगळे झाले. आता आपण नवीन जे स्टार्ट केलं आहे ते आहे रोबोटिक सर्जरी डिपार्टमेंट, TMK रोबोटिक्स. TMK रोबोटिक्समध्ये आपल्याकडे जे आहे या एरा का बेस्ट पॉसिबल जो रोबोटिक सिस्टम आहे ते 5th जनरेशन मिझो एंडो 4000 सिस्टम जे आहे ते आपल्याकडे आहे. इन विच वी कॅन डू आपण सगळे प्रकारची सर्जरीमध्ये करू शकता. जनरल सर्जरी, कार्डिक सर्जरीज, बेरियाट्रिक सर्जरीज, कॅन्सरचे सगळे प्रकारचे सर्जरीज, गायनेक सर्जरीज, ENT, हेडेनेक सर्जरीज हे सगळेच त्याच्यामध्ये पॉसिबल आहे. आणि दिस इज द बेस्ट पॉसिबल ॲडव्हान्स केअर सिस्टम. तर पेशंटला याचा काय फायदा आहे की पेशंटला लवकर डिस्चार्ज होतात, पेशंटला पेन कमी आहे, कॉम्प्लिकेटेड सर्जरी जे आहे ते कमी टाईममध्ये करू शकतात आणि बेटर कंट्रोल पण आहे त्याच्यामध्ये. हेही सगळे त्याचे बेनिफिट आहे. आणि कॉस्ट वाईज आपण बघू तर पेशंटला आणि नॉर्मल सर्जरी आणि याच्यामध्ये इफ यू कम्पेअर इन बॉम्बे आणि एनीवेअर द कॉस्ट विल नॉट बी व्हेरी व्हेरी बिग डिफरन्स. इन फॅक्ट दिस हॉस्पिटल will be like at par with will provide the care at without any major difference in the surgical cost also. आणि 5th जनरेशन सिस्टमचे जे बाकी फीचर्स आहे त्याच्यामध्ये सर्जरीमध्ये जे आपण करतात तर सर्जन कन्सोलवरती बसून कंट्रोल करतात रोबोटिकला. त्याच्यामध्ये पेशंटला दातमध्ये हात लावायची गरज नसतात. ते इन्फेक्शन कंट्रोल होतं, खूप चांगलं आहे. रिझल्ट्स आर व्हेरी क्विक अँड फास्ट रिकव्हरी. पेन एकदम फार कमी असतात. ते कोड्स जे आपण टाकतात पोटामध्ये आणि कुठे चेस्टमध्ये फॉर एक्झाम्पल एनी सर्जरीमध्ये त्याच्यामध्ये पेन जे कंट्रोल जे आहे पेशंटच्या एकदम परफेक्ट विदाउट पेन असतात. तर पेशंट 2 दिवसामध्ये घरी जाऊ शकतात. आणि 5th जनरेशन सिस्टममध्ये अजून एक टेलिरोबोटिक सिस्टम करून पण याच्यामध्ये एक ऑप्शन्स आहे. पण इथे बसून या दुसऱ्या कन्सोलवरती बसून पेशंट दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये राहिला, दुसऱ्या सिटीमध्ये पण राहिला तरी आपण ते सेम सिस्टम 2 आहे त्याच्यावरती कोऑर्डिनेट करून ते सर्जरी तिकडे करू शकतात. दिस इज द बेस्ट पॉसिबल केअर अवेलेबल अँड वी आर प्राऊड टू से की परत TMK रोबोटिक्स म्हणजे की टायटन मेडिसिटी हॉस्पिटलने ही नवीन स्टेप घेतला आहे. आणि हे टेक्नॉलॉजी जी आहे दिस विल बी अवेलेबल फॉर ऑल क्लास ऑफ पेशंट्स हू एव्हर कम्स टू द हॉस्पिटल. ओके. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या.
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. वर्तकनगर येथील श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीनं श्री साईनाथ मंदिराचा 39वा वर्धापन दिन उत्सव मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहात साजरा होतोय. या निमित्तानं रोज विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून अनेक मान्यवरांनी भेट देऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. काल संध्याकाळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी तसंच इतर मान्यवरांनी भेट दिली. तर आज महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री गणेश नाईक यांनी साई मंदिराला भेट देऊन साईबाबांचं मनोभावे दर्शन घेतलं. या उत्सवाच्या निमित्तानं माजी नगरसेवक स्वर्गीय बाळीराम वसुदेव नेईबागकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आलं. त्यांच्या आशीर्वादानं श्री साईनाथ सेवा समितीनं 14 नोव्हेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केले. उत्सवाच्या काळात मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीनं उजळून निघाले. पहाटे साईबाबांचे अभ्यंग स्नान, पूजा, काकड आरती, लक्ष्मीनारायण यज्ञ तसंच संध्याकाळी भजन कीर्तन आणि भक्तिदानाच्या कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले. तसंच भाविक भक्तांसाठी महाभंडाऱ्याचंही आयोजन करण्यात आले. या महाभंडाऱ्याचाही भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या उत्सवाचा समारोप 14 नोव्हेंबर रोजी साईबाबांच्या पालखी सोहळ्यानं होणार आहे. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश नेईबागकर, उपाध्यक्ष अशोक किरानंदानी, नंदकुमार साळवी, सचिव सुरेश महाडिक, सहसचिव प्रवीण रोठे, खजिनदार बबन बोबडे, विश्वस्त हरिमाळी, अशोक सुर्वे, श्रीमती अपर्णा जाधव यांच्यासह कर्मचारी, ब्राह्मण वर्ग आणि मंदिर सेवेकरी यांनी मेहनत घेतली आहे. आजच्या कार्यक्रमाविषयी श्री साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश नेईबागकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. खरं म्हणजे ठाणे शहरातल्या ज्या साईबाबांची मंदिरं आहेत त्याच्यापैकी सगळ्यात लोकांना आकर्षण करणार कैलासवासी भलीबाई नेईबागकरांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं आणि पुढे अतिशय विस्तारित झालेलं मंदिर हे वर्तकनगर साई मंदिर आहे. आता संजयजी कलकरांचा मंगेशला पूर्ण सहकार्य आहेच, परंतु आता भलीबाईच्या पश्चात मंगेशच्या नेतृत्वाखाली ही ट्रस्टची लोक एकूण ती परंपरा पुढे चालू ठेवत आहेत आणि भविष्य काळामध्ये एक तीर्थस्थानासारखंच इथलं वातावरण राहील असा माझा विश्वास आहे. तर बाबाचं दर्शन घेतलं तुम्ही, काय मागणं? बाबाचं दर्शन घेतले, ठाण्याच्या जनतेच्या सगळ्या हाल अपेक्षा दूर व्हाव्यात, ठाण्याच्या जनतेला सुख मिळावं अशीच प्रार्थना केलेली.